नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण जिल्ह्यातील श्री साई सेवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कल्याण पश्चिम येथे श्री साईबाबा मंदिराचा 29वा वर्धापन दिन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. श्री साई सेवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट हे 1996 पासून रामनवमी उत्सव साजरा करत आहे. यंदाचे त्यांचे 29वे वर्ष होते. या उत्सवात युवा गर्जना या ढोल ताशाच्या पथकाच्या तालावर आपली परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला. तसेच हा उत्सव श्री सद्गुरू साईबाबा महाराजांच्या मंदिराचा 29वा वर्धापन दिन सोहळा 5 एप्रिल 2025 पासून ते 7 एप्रिल 2025 पर्यंत साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी सकाळी 8 वाजता श्री साई सतचरित्र पारायण प्रारंभ करून 11 वाजता साई याग करण्यात आला व संध्याकाळी हभ श्री संतोष महाराज बागुळ देवळा यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते व दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता काकड आरती व अभिषेक आरती याच्यानंतर प्रभू श्री राम जन्माचे कीर्तन हभ श्री वामन महाराज चिराटे यांनी केले व संध्याकाळी 6 वाजता पालखीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ही पालखी साईबाबा मंदिरापासून ते लाल चौकी गणपती मंदिर, तिथून राम मारुती मंदिर ते गजानन महाराज मंदिर, पार नाकापासून आधारवाडी दत्त मंदिर पासून पुन्हा साईबाबा मंदिरापाशी पालखीचा समारोप करण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी सत्यनारायणची महापूजा व महाआरती ठेवून उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना श्री साई सेवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात हिंदू बांधवांच्या वाढत्या सहभागामुळे असंख्य हिंदू बांधव या पालखीच्या सोहळ्यात दरवर्षी सहभाग घेत असतात आणि यावर्षी देखील नागरिकांनी नोंदवलेला सहभाग आणि त्यांच्या उत्सवाचे श्री साई सेवक मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपत राठोड व सेक्रेटरी श्री प्रवीण शेरेकर आणि खजिनदार वंदना दातार व ट्रस्ट सदस्य श्री आनंद कामत व मार्गदर्शक सल्लागार मंगेश शेठ गायकर यांनी नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले. रामनवमीचा उत्सव सतत 29वा वर्ष वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने सगळे आमचे कार्यकर्ते मंडळी व्यवस्थित काम करतात आणि बाबाचा आम्हाला फुल आशीर्वाद मिळतो. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याने आमचा भंडाऱ्याचा कार्यक्रम, पालखीचा कार्यक्रम, मिरवणुकीचे कार्यक्रम हे सहकार्य सगळ्यांचं मिळतो. असे बाबा आम्हाला आशीर्वाद द्यावा, हीच सगळ्यांची कृपा आहे. आज आम्ही 29 वर्ष झाली या साईबाबांच्या वर्धापन दिनाला आणि 29 वर्षापासून हे कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे आणि सकाळी 2-3 दिवसाचा कार्यक्रम असतो आमचा आणि त्या कार्यक्रमामध्ये 3 दिवसामध्ये आम्ही सकाळी पहाटे 5:30 वाजता आमची काकड आरती असते. त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता अभिषेक असतो. त्याच्यानंतर 7:30 वाजता आमची आरती असते, महाआरती. आणि त्याच्यानंतर मग आमचं पहिल्या दिवसाचं सकाळी पारायण चालू करतो आम्ही. साईबाबांचं पारायण असतं. पारायणानंतर मग होम हवन असतं. होम हवन झाल्यानंतर आमचं दुपारी परत आरती असते. आरती झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आमची साईबाबांची पालखी निघते. ती साईबाबा मंदिर मधून निघून ती इथून लाल चौकी गणपती मंदिर मध्ये जाते. गणपती मंदिर मधून निघाल्यानंतर ती राम मारुतीला जाते. राम मारुतीवरून आपला गजानन महाराज मंदिर आणि गजानन महाराज मंदिरावरून रिटर्न येऊन आम्ही आधारवाडी चौकात दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरात तिथे जातो आणि तिथून आल्यानंतर आम्ही मंदिरात पालखी वाजत गाजत आणतो आणि मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आम्ही पालखी तिथे नाचवतो आणि नंतर मग आम्ही बाबांची पालखी आतमध्ये घेतो आणि नंतर मग आमच्या कीर्तन असतं रात्री 9:30 वाजता. कीर्तन झाल्यानंतर मग आमचा पहिल्या दिवसाचा तो कार्यक्रम पूर्ण होतो आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी असतं. दुसऱ्या दिवशी आमचं नेहमीप्रमाणे 5:30 काकड आरती, 6 वाजता अभिषेक, त्याच्यानंतर मग आरती असते त्याच्या दुपारी. त्याच्यानंतर मग आमचं हा आल्याचं कीर्तन असतं रामनवमीचं.
रामनवमीला काल्याचं कीर्तन पाळणा वगैरे बांधतो. ते बांधल्यानंतर पाळण्याचं रामजन्माचं कीर्तनाचं काल्याचं कीर्तन होतं. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आमचा साईबाबांचा 7 ते 11 पर्यंत महाभंडारा साईबाबांचा पूर्ण करतो आम्ही आणि मग आमची समाप्ती झाली. आम्ही प्रत्येक आपापल्या दिलेली कामं जी करत असतात आणि हे आमचं मंडळ गेले 29 वर्ष हे काम करत आहे. आमच्याकडे दुसऱ्या दिवशी असाच म्हणजे हा कार्यक्रम असतो, पालखीचा म्हणजे रामजन्म उत्सव असतो. रामजन्म उत्सवाला सुद्धा सगळ्यांची पूर्ण गर्दी असते. रामजन्म उत्सव फार चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. पाळणा त्याला रामाचा पाळणा म्हटला जातो. संध्याकाळी त्याच्यानंतर आमची पालखी असते. ही पालखी आमची इथून निघून साधारण 2 किलोमीटर पर्यंत पालखी जाते. त्याच्यामध्ये गजानन महाराज मंदिर, राम मारुती मंदिर, त्याच्यानंतर दत्त मंदिर हे सगळे त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. गणपती मंदिर आहे. हे सगळं करून आम्ही पुन्हा आमच्या मंदिरामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आम्ही इथे उत्साह साजरा करतो. त्याच्यामध्ये ढोल ताशा पथक असतं आणि त्यानंतर सगळ्यांना जेवण काय असतं, सगळ्या चांगल्या प्रकारे उत्साह होतो. तिसऱ्या दिवशी आमच्याकडे तसंच सकाळी पारायण काय म्हणतात ते काकड आरती असते. त्याच्यानंतर अभिषेक असतो आणि नंतर पारायण असतं. पारायण झाल्यानंतर संध्याकाळी भजन कीर्तन असतं आणि सगळ्यांना भंडारा असतो. साधारण 5 ते 7 हजार माणसं दरवर्षी आमच्या या भंडाऱ्यामध्ये भोजनाचा लाभ घेतात आणि सर्वांचे आशीर्वाद मिळतात. बाबा सर्वांसाठी आहेत आणि आमचे हे अध्यक्ष श्री गणपत राठोड, तसेच हे आमचे सेक्रेटरी शेरेकर साहेब, बागुल मावशी आमच्या आणि आमच्या कुठे गेल्या आमचे खजिनदार दातार म्हणून आहेत. त्या आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. सगळ्या प्रकारचं आम्ही सगळेजण एकजुटीने काम करतो आणि हे कार्य नेहमी दरवर्षी उत्साहाने साजरा करतो. आम्हाला बाबांचा सतत आशीर्वाद मिळतो. धन्यवाद. ओम साईराम. आमचा हा 29वा वर्धापन दिन आहे. आमचा 3 दिवसाचा वेळेला कार्यक्रम आहे. शेवटच्या दिवशी आमचा भंडारा महाप्रसाद साईंचा असतो. जवळजवळ 1 ते 5 ते 7 हजार लोक महाप्रसादाला येतात आणि दरवर्षीचा हा कार्यक्रम आमचा अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत आनंदाने पार पडतो. आमचे शेरेकर साहेब, कामत साहेब आणि आमचे अध्यक्ष गणपत राठोड आणि आमच्या बागुल मावशी, दातार मावशी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर होतो आणि संपूर्ण ह्या आपल्या लाल चौकी विभागातील सर्व लोक या कार्यक्रमाला हजर राहतात. सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. बोला. माझं बागुल सेवा आणि मग सगळेजण एक सेवा करतात. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.